नागपुरात भर उन्हाळ्यामध्ये पावसाचं वातावरण तयार झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो की किती ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि रस्त्यावर जर आपण बघितलं तर विजिबिलिटी सुद्धा कमी झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक गाडी लाईट लावून जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। महत्त्वाचं म्हणजे हवामान विभागाने सुद्धा नागपूर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जो आहे तो घोषित केलेला आहे। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। काही भागात कमी तर काही भागात जास्त अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा तशाच प्रकारची स्थिती जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे। एकंदर म्हणजे जे मेचा महिना आहे, कडक उन्हाचे दिवस नागपूर आणि विदर्भात असतात। मात्र आपण वातावरण जर बघितलं तर संपूर्ण आकाश जे आहे ते ढगांनी भरलेलं आपल्याला पाहायला मिळते। रिमझिम पावसाची सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि एकंदर मे महिन्यामध्ये पावसाचं वातावरण नागपुरात पाहायला मिळते। विदर्भातील काही भागात सुद्धा अशाच प्रकारचं वातावरण पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।